वरती आल्यात. स्टमवरनं पाय करतोय ते रे. पाहिलं झेल 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 विकेट. या चेंडूवरती विकेट आलाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. 2 या धावांवरती हा पहिला विकेट गडी बाद झालाय. चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पहिलं षटक चालू असलेला सामना रॉयल इंडियन्स विपक्ष सनरायझर्स या दोन संघांदरम्यान आपण बघत आहोत. गणेशने पहिलं षटक हाताळलं, त्यामध्ये 2 धावा त्यानं खर्ची केला. चांगला स्टार्ट ठिकाणी बघायला मिळाला आणि आता नवीन षटक घेऊन नवीन गोलंदाज नितेश, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला तो खेळाडू आता बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि जशी एखादी मॅच जिंकल्यानंतर दुसरी मॅच ज्यावेळेला येते त्यावेळेला आपल्या दर्शकाकडून अपेक्षांचं ओझं सुद्धा वाढतं. म्हणजे अपेक्षांची ती इच्छा जी असते ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत असताना दिसते आणि आता इथे इच्छा वाढलेल्या आहेत. दोन्ही संघांचे जे काही चाहते आहेत, दोन्ही संघांचे जे काही प्रशंसक आहेत ते अपेक्षित धरतायत येथून आमच्या संघाला विजय मिळावा, आमच्या संघाला चांगल्या धावफलकापर्यंत जाता यावं. असं असताना कितपत त्या जबाबदारीचं ओझं झेललं जाईल, त्या अपेक्षांची पूर्तता केली जाईल हे आपण पाहणारच आहोत. नितेश, पुढील चेंडू. हो, यावेळेचा पायावरचा चेंडू ऑन साइडला गॅप मधून वेगानं ट्रॅव्हल झाला. मिडविकेट क्लिअर करत असताना चेंडू सीमारेखा पार, चौकार. खूप शानदार रीतीने हा फटका खेळला होता. स्क्वेअर लेग जवळजवळ झुकता बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या दिशेने होता आणि मिडविकेट काउ कॉर्नरच्या बाजूने झुकता झाला होता आणि असं असताना जो इनफिल्डमध्ये मिडविकेटचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या बाजूने चेंडू वेगानं गेला आणि त्यामुळे कुणालाही अडवण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे या 4 धावा येत आहेत. कुलदीपच्या बॅटमधून येणाऱ्या ह्या 4 धावा कुलदीप दीप सारखा आता प्रकाशित होतोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु या दोघांच्या मधून ते क्षेत्र फक्त यावेळेला अलॉंग दी कार्पेट नाही, हा तर लॉफ्टेड जातोय. चेंडू सीमारेखा पार, चौकार. 4 धावा, चौकार आला आणि या चौकाराने मात्र धावपलकाला एक वेगळं रूप दिलं आणि वेगळी दिशा सुद्धा दिली. ही निर्देशन आहेत आम्ही काय वेने बॅटिंग करणार आहोत, आमचा बॅटिंग करत असताना अप्रोच काय असणार आहे, काय माइंडसेट असणार आहे तो दाखवतोय मिस्टर कुलदीप. नितेश, त्याच्यावरती हल्ला करणं म्हणजे एका महत्वाच्या खेळाडूच्या दिमागावरती केलेला आघात म्हणून या चेंडू या फटक्यांना आपण बघू शकतो. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे मैदान आणि या मैदानावरती चालू असलेला हा RTO प्रीमियर लीगचा सुंदर सोहळा, ज्या सोहळ्याचं हे 4थं वर्ष आपण सर्वांना बघायला मिळतंय. आलेले सर्व खेळाडू, आलेले सर्व क्रीडा रसिक या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत आहेत. काही जण आनंद उपभोगत आहेत आणि ही स्पर्धा हळूहळू आता शेवटच्या टप्प्याकडे जाऊ लागली आहे.
आतापर्यंत 10 धावा नितेशने इथं खर्च केल्या. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक असताना बघूयात कशा प्रकारची फटकेबाजी, कशा प्रकारची हाणामारी किंवा कशा प्रकारची गोलंदाजी. आडव्या पाटणे करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. या षटकामधील तिसरा चौकार, 4 धावा. सुरुवातीला शफल झाले होते आणि त्यानंतर बॅकफुटवरती जाऊन बॉडी बॅलन्स पूर्णपणे मागे झुकवला आणि त्यानंतर ताकदीचा वापर करून आखूड टप्प्याच्या चेंडूला पाठवून दिलं. काव कॉर्नर, सीमारेखा पार, चौकार. चांगली बॅटिंग आतापर्यंत करतायत. आता कुलदीपला सोहेलची साथ लाभते. ज्या सोहेलने मागील मॅच, या अगोदरची मॅच ज्यावेळेला झाली होती त्यांच्या टीमची, त्यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता. इनफिल्डच्या डोक्यावरून कोणताही खेळाडू नाहीये. चेंडू गेलाय सीमारेखा पार, चौकार. 4 चौकार कुठले गेले दुसऱ्या षटकामध्ये आणि नितेशच्या या षटकामध्ये आलेले 4 चौकार या मॅचला, या धावपलकाला पुढे नेत असताना बघा, जो आमचा ब्रॅकेट असतो 3 चेंडू वरती 3 चेंडू खाली असा षटकाचा ब्रॅकेट असतो. त्याच्यामध्ये 1च्या खाली 1, 4च्या खाली 4, 4च्या खाली 4 असे काहीसं हे षटक दिसून येतं. हे गोलंदाजी पृथक्करण होतं ज्याच्यामध्ये 4 चौकार आल्यात, 2 सिंगल आल्यात, तब्बल 18 धावा कुठल्या गेल्यात आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्यात, त्या सुद्धा 10च्या सरासरीनं. नवीन गोलंदाज गणेशच्या हातामध्ये चेंडू आता सोपवला गेलाय. बघा, ही सगळी ड्रेसिंग जी तुम्हाला बघायला मिळते, तुम्ही लाईव्ह वरती जर का एकदा बघाल तर एक मोठी कोणती तरी स्पर्धा, ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट किंवा अजून काहीशी कॉर्पोरेट टुर्नामेंट असल्यासारखं वाटतं हे चित्र. इतकी चांगलं ड्रेस कोड आणि संपूर्ण थाट माट या स्पर्धेचं आपण बघत आहात. आणि हरियाणीला भरलेलं हे नारिंगीचं मैदान. पहिलं षटक संपलं तेव्हा 2 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा म्हणजेच 20 धावा. पहिल्या षटकामध्ये शांतता, षटक जाऊ देण्याचा किंवा तिथं वेळ जाऊ दिला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये व्याजासहित वसुली. पहिला चेंडू गणेशचा मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय आणि पंच वळत असताना सांगतात येस इट्स वाईड. खूप चांगले रुचकर जेवणाचा सुद्धा या ठिकाणी आस्वाद सर्व खेळाडू घेतात आणि आमची टेक्निकल टीम, डिजिटल टीम सुद्धा हळूहळू तिकडे रवाना होते. आमचे डीजे मास्टर सुद्धा तिथे गेले, त्यामुळे गाणी काय वाजत नाहीयेत. थोड्याच वेळात ते सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतील. चेंडू मागे निघून गेला, यावेळेला कोणतीही हरकत नाही फलंदाजाकडून आणि पंचांकडून सुद्धा, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. हो, उडवलाय चेंडू हवेमध्ये, उंच, लांबच लांब, उत्तुंग षटकार, 6 धावा षटकार. षटकार आला आणि षटकाराने मात्र कुलदीपचा आता कॉन्फिडन्स मात्र दुणावलेला असणार आहे, कारण कुलदीपने जे जे प्रयत्न केले मोठ्या फटक्यांचे ते यशस्वी होताना दिसलेत. आणि ज्या वेळेला आपण काही करतो त्यावेळेला ती नसीहत सुद्धा मिळते, तेव्हा एक अनोखा कॉन्फिडन्स आतून डेव्हलप होत असतो, बिल्ड होत असतो आणि तो कॉन्फिडन्स मात्र आता कुलदीपकडे असणार आहे. चिंतेची बाब असणार आहे ती मात्र सनरायझर्ससाठी. सनरायझर्सकडे एक आत्मविश्वास वाढवणारी बाब काय आहे, त्याच्यामध्ये हो, क्या बात आहे, शानदार फिल्डिंग. हेमंतजींनी चेंडूला खूप चांगल्या रीतीने इथे अडवलं. आणि बघा, सगळ्यांसाठी एक महत्वाची सूचना, जेवणासाठी जो काही वेळ आहे त्याच्यामध्ये शेवटची 15 मिनिटं बाकी आहेत. ज्याने कोणी खेळाडू जे कोणी जेवायचे बाकी असतील त्यांना विनंती आहे, शेवटची 15 मिनिटं आहेत, आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेलाय. अखेर का ब्रेक थ्रू मिळाला आणि फलंदाज कुलदीप याला मैदान सोडावं लागतंय. आणि दुसरा झटका नव्हे तर हा तिसरा विकेट आहे. दुसरा झटका आणि तो सुद्धा 29 धावांवरती येतोय कुलदीपच्या रूपानं.
जशी दुपारच्या सत्रामध्ये म्हणतात ना एक तुम्ही पुण्या साईडला जाल किंवा भरपूर अशी ठिकाण सकाळी दुपारी 12-1 वाजेपर्यंत दुकानं चालू असतात आणि त्यानंतर संध्याकाळी 4-5 वाजता चालू होतात. इथे आता सेम स्थिती आहे. तो 12-1 नंतर 12-1 पर्यंतचा कालावधी आता निघून गेला आणि त्यानंतर जो काही 4 वाजेच्या अगोदरचा पॅच आहे तिथे चिर शांतता आहे, सन्नाट आहे पूर्णपणे. दिशा देण्याचा प्रयत्न स्टिअर करायचं होतं परंतु चेंडू कमी गतीने आला गणेश यांचा आणि चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव सुद्धा येते. धावफलक हलतं बोलतं ठेवण्याचा प्रयत्न. अखेर 3 षटकांचा खेळ संपला. गणेशाचं यशस्वी षटक संपन्न आणि 30 धावा धावफलकावरती रॉयल इंडियन्स या संघाच्या. तीन षटकं झाली. 3 षटकामध्ये 30 धावा, 10च्या सरासरीने या धावा येतात. पहिले षटक 2 धावांचं, दुसरं 18, तिसरं 10 धावांचं षटक आणि आता 4थं षटक घेऊन नवीन गोलंदाजची मार्कवरती किरण कंठे यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. बघा ज्या वेळेला तुम्ही बिग बॅश फॉर्मॅटमध्ये स्पर्धा खेळता त्यावेळेला जे पहिले 2 संघ जिंकतात त्यांची मॅच लवकर लागते, परंतु जे पराभूत होतात त्यांना खूप मोठा वेट करावा लागतो, खास करून जी पहिली मॅच खेळलेले असतात. आणि ती स्थिती इथे आहे, म्हणून पहिला विजय खूप महत्वाचा या फॉर्मॅटमध्ये. खूप चांगल्या मॅचेस आतापर्यंत आपण बघितल्या, अनेक चढउतार पाहायला मिळाले. 36, 41, 52, 61, त्यानंतर 40 अशा प्रकारच्या धावा, 45, 44 या प्रकारच्या धावा आतापर्यंत आपण बघितल्या. आणि आता या मॅचमध्ये किती धावफलकात लगावल्या जातील हे आपण पाहणार आहोत, कारण क्षेत्ररक्षण करत असणारा संघ सनरायझर्स ज्याने सर्वात मोठ्या धावफलकाचा पाठलाग यशस्वीरित्याने केला होता, तो संघ आता फिल्डिंग करतोय. धावांचा पाठलाग करण्यासाठी तो सुद्धा सज्ज होणार आहे. तसंच रॉयल इंडियन्स हा संघ त्यांच्यासमोर किती टार्गेट ठेवतो हे बघणं रोचक ठरणार आहे. टप्पा फोडून बाहेर निघणारे किरण कंठे यांचा खूप चांगल्या रीतीने गोलंदाजी होतीये. फलंदाजाला प्रवृत्त करतायत मोठ्या फटक्यासाठी, फलंदाजाला प्रवृत्त करतायत चेंडूवरती येण्यासाठी. इन्व्हिटेशन दिलं जात आहे पुन्हा एकदा इनसाइड आउट, परंतु पंच वळत असताना सांगतात येस इट्स वाईड. अतिरिक्त धावा धावफलकामध्ये ऍड होताना दिसत आहेत. सिंगल धावफलकामध्ये ऍड होईल. एका दुक्का धाव्याने काय ते मोठं धावफलक दिसणार आहे का? एका दुक्का धाव्याने काय त्या मोठ्या धावफलकापर्यंत पोहोचता येईल का? आता पुन्हा एकदा बघा, गोलंदाजांना आपण बघितलं तर पंचांना सांगतायत ते आता वाईड नाहीये, अभि वाईड नाहीये ऐसे बताते हुए. हो, बाहेरच्या दिशेने निघणार चेंडू, काय जबरदस्त कटर. गुडलँड स्पॉटवरून चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला गेलाय, कारण फलंदाज खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. खूप चांगला चेंडू, चांगली डिलिव्हरी आणि चेंडू वळतायत सुद्धा. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं आणि त्यासाठी स्टेप आउट सुद्धा झाले होते, परंतु चेंडूने बॅटची आतली कडा घेऊन अंडरायचर पण हा फटका आलाय. मैदानाला गरंगळ चेंडू जाईल, जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव येते. धावा किती महत्वाच्या आहेत याची जाण आहे दोन्ही फलंदाजांना, खास करून सोहेलला. सोहेल अजूनही चौकार लागल्यानंतर सुद्धा वरती खूप वेळ व्यतीत करताना दिसलाय. आणि अखेरकार 4 षटकं संपलीत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहेत 35. फक्त 5 धावांचं आलं हे षटक. शेवटचं अंतिम षटक आता बाकी आहे. या बघूयात किती धावांपर्यंत मजल मारली जाते. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत. मॅच नंबर 7 नाईट रायडर्स विपक्ष रॉयल चॅलेंजर्स. दोन्ही संघांना विनंती आपण टॉससाठी या. नाईट रायडर्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स, दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, स्वतः फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल झाला आणि
खेळ संपला. फलंदाज बाद. सोहेल डिपार्ट्स. सोहेल बाद झाला आणि सोहेलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या दिशेने जातोय. संदीप ज्याच्यावरती आता खूप मोठी मदार असणार आहे, कारण धावफलक तिसऱ्या षटकानंतर पुन्हा एकदा थांबले. जर का दुसऱ्या षटकामध्ये तो धावांचा उद्रेक ते 4 चौकार नसते आले तर मात्र धावफलकाची स्थिती काय असते. शेवटचं आणि अंतिम षटक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. उंची जास्त गाठली आहे, तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडूला बाहेर पाठवू शकले नाही आहेत आणि अखेर कारजेल टिपलाय. नितेश हताश होता कारण त्याच्या षटकामध्ये 4 चौकार आलेत. फलंदाज बाद. संदीप बाद. संजय मैदानाच्या आतमध्ये. आता संजय बघूयात कशा प्रकारची बॅटिंग करतात. ऑन हॅट्रिक असणार आहेत. जुनैद हॅट्रिक वरती असतील. काय या आरटीओ प्रीमियर लीगची पहिली हॅट्रिक जुनैदच्या माध्यमातून बघायला मिळेल का. या मैदानाने भरपूर साऱ्या हॅट्रिक बघितलेल्या आहेत. चौकार, षटकार, विकेट यासारख्या हॅट्रिक अनेक वेळा बघितल्या आहेत. आज या आरटीओ प्रीमियर लीग दरम्यान काय जुनैद आपली ती विकेटची हॅट्रिक कंप्लीट करतील का. क्वेश्चन मार्क. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही. वेळ आली पण काळ आला नव्हता. वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता, म्हणूनच हा झेल कन्वर्ट झालेला नाहीये. 2 धावा तोपर्यंत चपळाईने धावून कंप्लीट झाल्या आणि 37 वरती धावफलक जाऊन पोहोचले. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. किमान 2 मोठे फटके एका समाधानकारक आणि चांगल्या धावफलकापर्यंत नेतील. हो, यावेळेला कट होणारा चेंडू आतमध्ये जरूर आला, परंतु पंच वळत असताना सांगतात हा बाहेरून आतमध्ये आलाय, त्यामुळे वाईड आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. रॉयल इंडियन्स हा संघ प्रथम फलंदाजी करतोय, परंतु प्रथम फलंदाजी केल्यासारखं ती पहिली झलक अजूनही ती दिसलेली नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये काही प्रमाणात दाखवली जरूर, परंतु बाकी षटकामध्ये ती कामगिरी अपेक्षित कामगिरी झालेली नाहीये. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. यॉइड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये आलं यश. निर्धाव चेंडूची सांगता होते. कोणत्या प्रकारे पंचांवरती त्याचा असर नाही. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी 39 धावा धावपल करते. 39 ऑन स्कोरबोर्ड. अजून एका मोठा फटका म्हणजेच त्या फटक्यात धावफलक सजेल. खूप मोठी कट. आतमध्ये येणारा चेंडू आणि मागे निघून गेलाय. मागे निघून गेला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न झालाय जरूर. काय दुसरी धाव घेतली जाईल का. अजून वरती हात जात आहे. धावचीची संधी. फलंदाज यस बाद. फलंदाज बाद. 22 रूपाने फक्त 1 धाव मिळेल आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 40 वरती धावफलक घेऊन थांबले. 41चं लक्ष ठेवलं गेले ते रॉयल इंडियन्स या संघाच्या वतीनं सनरायझर्स या संघासमोर. मी विनंती करेल दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी या. नाईट रायडर्स विपक्ष रॉयल चॅलेंजर्स. रॉयल चैलेंजर्स आलेले आहेत. नाइट राइडर्स के कप्तान, अगर आप आए रहेंगे तो बताना है. दोनों कप्तानों के बीच टॉस किया जाएगा. नाइट राइडर्स वर्सेस रॉयल चैलेंजर्स. रॉयल चैलेंजर्स के कप्तान वहां पर आ चुके हैं.
सन्माननीय अजयजी परदेसी यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार है। नाइट राइडर्स के कप्तान प्लीज आइए अगर आपको हमारी आवाज आती हो तो। अजय परदेसी साहेब यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल। अजयजी परदेसी आपणास विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल व्हा। आपल्या शुभास्ते हा टॉस केला जाणार आहे। यापुढील होणाऱ्या मॅचचा 2 कॅप्टन तिथे आलेले आहेत। अजयजी परदेसी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो। दोन्ही कॅप्टन तिथे जोडले गेलेले आहेत। येस, टॉस कोणी जिंकला? नाइट रायडर्स। निर्णय 2 मिनिटं बॉल काय बॉल फर्स्ट। नाइट रायडर विन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बोल्ड फर्स्ट। चालू असलेली मॅच खूप चांगली रंगतीये, कारण त्यामध्ये असा स्कोर बघायला मिळाला। येस, बॉल फर्स्ट। येस, थँक्यू। असा स्कोर बघायला मिळालाय की त्या स्कोअरद्वारे ते 41चं जे सकाळपासूनचं गणित आपल्या डोक्यामध्ये झालं, आपल्या मुखामधून येत आहे, तेच 41चं गणित मला वाटतं इथे बघायला मिळेल। 41चं लक्ष आहे आणि त्या 41चा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय सनरायझर्सच्या वतीनं, किंवा 41चा बचाव कशा प्रकारे केला जातोय रॉयल इंडियन्सच्या वतीनं, हे येणारी काळवेळ आपल्याला सांगणार आहे। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। तोपर्यंत आरटीओ प्रीमियर लीग पर्व 4 घेऊन जातोय सरळ या दुसऱ्या इनिंगच्या धावत्या समालोचनासाठी तुकाराम मांगेले सर यांच्याकडे। सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत। परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी कामगार संघटना रजिस्टर आरटीओ प्रीमियर लीग 2025। खाली चेंडू नवीन बॉल असेल तर नवीन बॉल द्या। खाली नवीन बॉल, खाली न्यू बॉल नवीन बॉलची आवश्यकता आहे। न्यू बॉल, नवीन बॉल। रईस भाई आपण कुठे असतील किंवा संदेश जाधव, न्यू बॉलची आवश्यकता, नवीन बॉलची आवश्यकता आहे। रईस किंवा रघुनाथ कालवाडीजी जे आपण कुठे असाल तर आपण या आरटीओ प्रीमियर लीग सीझन 4 पर्व चौथ्या पर्वाचा खेळ चालू आहे आणि पाठलाग करायचा आहे तो 41 धावांचा। 41 धावांचा पाठलाग करायचा। आणि जसं भरजी मोरे यांचा आवाज आपण ऐकत होता याच्या अगोदर त्यांनी म्हटलं होतं की सकाळपासून ती 40, 41, 44 तिथेच येते धावसंख्या। मागचा मॅच सनराईजनं
60च्या वरचा पाठलाग केलाय. आता बघूया तो 60च्या वरचा पाठलाग केलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला 52 धावांचा पाठलाग केलेला संघ आहे. दोन संघ आहेत एकमेकांसमोर आहेत. रॉयल इंडियन्स वर्सेस सनरायझर्स असा सुरू असलेला सामना. 41 धावांचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. बॅट्समन किरण आणि नितेश ही जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर कॉपी बुक स्टाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन आतापर्यंत आले. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन आतापर्यंत आपण पाहिले तर 41 धावांचा पाठलाग करायचा. बघूया मागच्या मॅचचा हिरो आपण नितेशचे खेळी पाहिले मागच्या इनिंग मध्ये. खेळायचा प्रयत्न होता शरीरावरती चेंडू आदळलाय. अपील सुरू झाले पण काय घडलंय बघा. एस्टेनच्या बरोबर जवळ 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 गेले होते. त्यावेळेला कशाला म्हटलं होतं की आता तोल थोडासा जातोय की काय पण तोल सावरला थोडासा बॅलन्स आपला शरीराचा भार मागे खेचला. नेदाव चेंडूचे सांगता डॉट बॉल पाहिजे. डॉट बॉलची आवश्यकता आहे टीमला. रॉयल्स इंडियन्स या संघाला डॉट बॉलची आवश्यकता आहे. विकेटची आवश्यकता आहे. विकेट 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 थोडासा दूर आहे लांब आहे. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये चालला. पाठलाग केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय नितेश आणि 2 धावांनी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल तो 3 वरती. पहिला एक संघ पाहिला आपण 48 कॅपिटल्स. 2 सामन्याने विजयी होऊन थोडासा सेफ झोन मध्ये गेलाय. एका अर्थाने पाहिजे तर टॉप 4च्या दिशेने त्याने वाटचाल केलेली आहे. तो गेलेला आहे. आता त्यांच्या जोडीनं कुठला संघ आता तो जातोय रॉयल इंडियन्स की सनरायझर्स. अपेक्षा सनराईज कडनं सुद्धा आहेत. जे सनराईज संघ खेळतोय मैदानावरती. अजून टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अपेक्षा वाढलेल्या असताना विकेट. उम्मीदों को लगता हुआ बडा झटका. अशीच किरण होता आता किरण झटका लागलाय. मैदानात उतरला की 40 धावा डिफेंड करायच्या आहेत. 40 धावांचा पाठलाग नाही करून द्यायचा आहे आपल्याला आणि त्याच उद्देशाने केला. पहिला षटकातील खेळ आता परत आलाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धापलकावरती क्रमांक 3 वरती फलंदाजासाठी जुनेद. मागे 61 धावांचा पाठलाग झालाय पण हा मॅच वेगळा आहे. 2 विजेत्यामधली लढत आहे. हलक्या हाताने खेळतोय. सॉफ्ट हँड खेळतोय. मागे गेलं थोडंसं हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. 1 धाव चेंडूवरती पूर्ण. 5 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर झालाय धापलकावरती 4. हा विनर मधला मॅच आहे. पण विनर चिकन डिनर जसं गेम मध्ये बघतोय ना तसं आता लंच झालाय. डिनरला बघूया काय होत आहे ते. लंचचा अजून आस्वाद घेतला नसेल तर आता लंच तिथे बंद होतोय. त्याच्यामुळे ज्याने कोणी अजून लंचचा आस्वाद दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला नसेल त्याने तिथे पोहोचायचंय. चेंडू हवेत केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. विकेट. म्हटलं पहिला मॅच वेगळा होता. हा मॅच वेगळा आहे. दुसरा मॅच आहे. मॅच बदललाय. खेळ बदललाय. गाणं ऐकूया.
गमावलाय, दोन्ही टीमने गमावलाय आणि त्याही सामन्यामध्ये जर ते पराभूत झाले तर त्यांच्यासाठी मेडल असणार आहे. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला, पार्टिसिपेट केलं आपण, त्यासाठी आपल्याला असणार आहे. पण पुढचा मॅच आहे, सध्या विनरवाला खेळ आहे. जोर लगाएंगे, जोर दिखाएंगे आणि जोराने खेळण्याचा प्रयत्न करणार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धापल करून 4. गोलंदाज सोहेल शेख पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकर यायला जुनेद, नॉन स्ट्रायकरला गणेश. जुनेद, गणेश, सोहेल ही तिकडे आपण मैदानावरती पाहतोय. 24 चेंडूचा खेळ आहे, 37 धावा करायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्यात, 4 धावा आल्या. टॉपेज लागल्या, चेंडू चालला पाठीमागे, चेंडू पाठलाग केला जातोय, क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. फिल्डिंग फिल्डिंग फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग. दोन धावा चेंडूवरती, पूर्ण 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल तो 6 वरती. बॅटच्या कडेला चेंडू लागला होता, पाठीमागे निघून जातो वेगाने. शॉर्ट दरम्यान त्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले. 2 धावा. मॅच आता बघतोय सगळ्या बाजूनं बरोबर रंगलाय मॅच. मॅच रंगलाय. क्रॉस बॅटर पटलाग केला जातो. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर त्याला वन एन पिकअप एन थ्रू होतोय का? हो, थोडासा वेळ घेतला. टाइम 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 मॅनेजमेंट महत्वाचं आहे. वेळेचं गणित तुम्हाला जुळवायचं आहे आणि ते वेळेचं गणित जुळवताना थोडंसं कमी पडला. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आले, पोहोचले. चेंडू पिकअप नाही होऊ शकला. एका हाताने त्यांना पिकअप करायचा होता, थ्रो करायचा होता, तो थ्रो करू शकले नाहीये. जसं गाडी सुद्धा चालते, ज्यावेळेला एक ठराविक स्पीडने जाते त्यावेळेला पिकअप असतो, त्याला पिकअप पकडायचा असतो. तसा हा खेळ आहे. या सामन्याचा पिकअप तुम्हाला घ्यायचा आहे, थोडासा स्पीड पकडायचा आहे. तो इतका नको, इतका नको, इतका वेगावरती भर दिला की दिशा भरकडली. जास्त भर त्यांनी वेगावरती दिला, दिशा भरकडली. दिशा भरकडत असताना चेंडू, वाईट चेंडूचा इशारा. अवांतर धाव धापलकावरती ऍड होईल. आरटीओ प्रीमियर लीग सीझन पुढचा हंगाम आपण मैदानावरती जो पाहतोय आता बरोबर आहे. आता ऑन टार्गेट आहे, ऑन टार्गेट आहे. व्यवस्थित गोलंदाजी आहे. स्कोरबोर्ड पाहतोय आपण, जर पाहिलं तर 9 वरती आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलाय. पाटलाग 41 धावांचा. पण रफ अँड टफ मॅच होऊ शकतो, रफ अँड टफ मॅच होऊ शकतो. 2 विजेत्यामधली भिडन. ऑप्शनच्या बाहेर कट केल्या पाटला काय चेंडू चालाय सीमारेषे जवळ. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला, पॉईंट क्षेत्ररक्षक पोहोचला, फील्ड केले. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण झाले. पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले होते चेंडूवरती. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला. 1-1 11. 11 धावा धावफलकावरती. 41 धावांचा पाटलाग आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. रॉयल इंडियाचे प्रयत्न करतोय, सनरायझर्सचे प्रयत्न करतोय. दोघांनाही माहिती आहे हा सामना जिंकायचा आहे. थोडासा रिलॅक्स व्हायचंय, आराम करायचा आहे. हा सामना जिंकून रिलॅक्स व्हायचा आहे. रिलॅक्स वाला षटकार. 6 धावा. तेच तर करतायत. सनराईजची पाठीराखे हुलाला करतायत, कारण त्याच्यासाठी हा षटकार आलाय, सिक्सर आलाय. या सिक्सरनं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 17. ऑप्शनच्या बाहेर टॅप करायचा होता चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये. या चेंडूला फील्ड करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिलं षटक आलं होतं 4 धावांचं. या षटकामध्ये आल्या 14 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 18 पाटला काय 41 धावांचा. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये करायचे आहेत त्या. इथून जर आपण पाहिलं तर 23 धावा. 18 बॉल 23 रन.
दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 18 धावफलकावरती 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता. क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. ऑफ साईडच्या दिशेने 30 क्षेत्रक्षक बरोबर सर्कलमध्ये ठेवण्यात आले. शॉर्ट थर्डमॅन कव्हर पॉईंट एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक आणि त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग आणि एक वाईडिश लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षक आहे. पाठीमागे जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग तैनात आहे. 18 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. गोलंदाज रेडी. सॉफ्ट हँड खेळलंय. कारण पहिलं षटक आपण पाहिलं होतं. आसिफ यांचं पहिलं षटक पाहिलं होतं. ते पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा केल्या. त्याच्यामुळे जुनेदचं पवित्र पाहिलं. पहिल्या चेंडू खेळत असताना एक डिफेन्सिव्ह मोड मध्ये होते. नॉफिल पहिल्या चेंडूवरती 1 रन. आडव्या बॅटनं खेळायचं होतं. शरीरावरती चेंडू आदळलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना नॉफिल यांनी पहिलं षटक देखील सुंदर हाताळलं होतं. हे षटक देखील तसा 3-4 धावांचं आलं तर मॅच 12-17 12-15 जर आला तर मॅचला मजा येणार आहे. पुन्हा एकदा नॉफिल सज्ज होतील. स्ट्रायकर एंडला गणेश. अक्कू टप्प्यात चेंडू पूल केला. चेंडू चलाय पहिल्या एक रिझन मध्ये क्षेत्रक्षक पाठलाग करतो. पाठलाग नाही जिंकू शकला. चेंडू चलाय सीमारेषे पार. गणेश यांच्या बॅटमधनं चौकार. मॅचला मजा आली मला. आरटीओ प्रीमियर लीग सीझन 4 आणि मागच्या चेंडूवरती पण आलाय 4 आलाय. वा गणेश यांच्या बॅटमधनं चौकार. आता बॅटची फेस थोडीशी ओपन केली. लेट कट केलं. थोडंसं लेट केलं. बॅटची फेस शेवटच्या क्षणी भले का मूग थोडासा खोल होता आणि एक धाव या चेंडूवरती. पुन्हा एक धावाने स्कोरबोर्ड जर आपण पाहिला तर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 24 वरती जाऊन पोहोचलाय. 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू 17 धावांची आवश्यकता. म्हणून मी म्हटलं तर हे षटक महत्वाचं होतं. हे षटक महत्वाचं आहे. विकेटही महत्वाचं आहे. जुनेद खेळपट्टीवरती स्थिरावलाय. दुसऱ्या बाजूला गणेश त्यांना साथ देतोय. चौदा चेंडू 17 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातो. चेंडू जोपर्यंत येतील मिड विकेटचा क्षेत्रक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचल्यात. फील्ड केला. एकच धाव आता. धाव पळापळ पळापळ विकेट. नाहक प्रयत्न केला. अशा मिसपीट वरती धावायचं नसतं. ही मोह होता. ही मायजाल आणि मायजाल मध्ये फसले आहेत गणेश. इंडियन्सचं गाणं बदला आणि रॉयल इंडियन्स खेळतोय. त्याच्यामुळे रॉयल इंडियन्सला थोडंसं एनकरेज करण्याचं काम या गेल्या नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते. जुनेद ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज. एक धाव या चेंडूवरती डायरेक्ट हिट. टेन्शन वाढवणार होता. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण. एकाच्या जागी 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. न्यू बॅट्समन त्यांचं नाव सांगा. अचेतन आहेत. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा धावा बघितल्या. धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात 27 धावा 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. एक ब्रेक घेऊया. ऐकूया संगीत आणि येऊया आरटीओ प्रीमियर लीग सीझन 4 पर्व 4.
12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पण याच्या अगोदरचा मॅच असा चालू होता ज्यावेळेला मॅच 12-17 होता आणि तो मॅच शेवटी 6-3 वर गेला, 4-2 वर गेला, 1-2 वरती गेला होता. आता हा 12-14चा मॅच आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज संदीप गोलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला चेतन आहेत, तर नॉन स्ट्रायक एंडला जुनैद. 12 चेंडू 14. आता टाळ्या कोणी वाजवल्या ते बघूया. रॉयल इंडियन्सच्या टाळ्या आहेत का सनरायझर्सच्या आहेत? कारण रॉयल इंडियन्स तुम्ही टाळ्या वाजवा, कारण तुम्ही जर टाळ्या वाजवल्या तर टीमला प्रोत्साहन मिळेल. मी म्हटलं टाळ्या वाजवा, प्रोत्साहन मिळेल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी टाळ्यांचा आवाज येणं गरजेचं आहे. एखादा माणूस झोपला असेल तर त्याला जागा करण्यासाठी आवाज द्यावा लागतो. आवाज ऐसे दो की सोए को होश आ जाए और टाळी ऐसे बजाव ना की खेळणे वाले को जोश आ जाए. म्हणून त्या टाळ्या पाहिजे, त्याकरता टाळ्या पाहिजे. जो थोडासा सुस्तावलाय, कुठेतरी जोश नाहीये आणि हे सांगायचंय बाबा हाऊ इज द जोश सांगायचंय. हा मॅच 50-50 वाला आहे. दोन्ही टीमसाठी संधी आहे. रॉयल इंडियन्स, सनरायझर्स दोन्हीसाठी संधी आहे या मॅच मध्ये जिंकण्याची. हलक्या हाताने केलं बॉल मध्ये फील्ड केलं गेलं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण गेली. सिंगल ना मॅच चाललाय, पुढे चाललाय. 12-14 वरनं मॅच आता 10-12. 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता. यानंतरचा होणारा मॅच 2 जे पराभूत संघ आहेत पहिल्या सामन्यामध्ये, नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर, त्यांच्यामध्ये भरपूर चर्चा झाली. कारण ती डू ऑर डाय वाली रेड येणार आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं आहे तर जिंकावं लागणार आहे. कोलवट्याचा चेंडू होता, समोर ड्राईव्ह केले, आपली ड्राईव्ह लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचल्यात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल तो 31. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आता 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. हाताला थोडा चेंडू पडला, हाताला क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. आता 8-10. 1दा 2दा 3दा 4दा 8-10. 8-10. 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. आमचे डीजे वाले सुद्धा बरोबर परफेक्ट. वो तो गलती से मिस्टेक वाला गाना नाही बजा रहे. आतमध्ये बघूया काय गलती होते, मिस्टेक. पण गलतीचा अर्थही मिस्टेक ना, मिस्टेकचा अर्थही गलती आहे. गलती से मिस्टेक वाला गाना. झाले गलती, झाले चूक. मी म्हटलं ना, गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए. गलती से मिस्टेक, गलती झाली, मिस्टेक झाली. या चेंडूवरती ज्यावेळेला एखादं बिल बनतं त्यावेळेला लिहितात आपण बिलावरती चूक भूल द्यावी घ्यावी. पण अशी चूक ना घ्यावी ना द्यावी, तर अशी चूक झाली तर टेन्शन वाढणार. ही संधी होती. ती संधी तुम्ही गमावली. मॅच मध्ये परतण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली होती. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 8. आता कव्हरच्या डोक्यावर ना, मी म्हटलं ना, चूक भूल ना द्यावी ना घ्यावी. कव्हरच्या डोक्यावर चेंडू चाललाय. लॉंग चेस फॉर द फिल्डर. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तिसरा धावेचा प्रयत्न नाहीये. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल तो 35. 6 बॉल 6 रन. 6-6 मॅच पहा. कुठली? आरटीओ प्रीमियर लीग सीझन 4 4थ्यातली मॅच पहा. 6-6 आहे. तिथेच राहा, मॅच पहा. एक गाणं घेऊया पुणे घेऊ. सुंदर गाणं, ज्या गाण्याच्या ट्रेडिंग मध्ये होतं ते लागले. मध्ये सुद्धा आहे, भगवा ड्रेस परिधान केलाय सनरायझरना, तेही आहेत. पण दुसऱ्या बाजूला ब्ल्यू वेव कधी येऊ शकते, ब्ल्यू वादळ कधी पण येऊ शकते, वेव मोठी लाट येऊ शकते. ब्ल्यू ते देखील रेडी आहेत. आणि भरतजी मोरे यांनी नक्कीच एक चांगला उल्लेख केला. 6-6 मॅच नंबरही 6 आहे.
या सामन्याचा क्रमांक देखील 6 आहे. त्याच्यामुळे आहे तिथेच राहा, पाहत राहा, बघत राहा. आरटीओ प्रीमियर लीग पर्व 4 आणि पर्व 4 मध्ये रंगलेला मॅच. एक ऑरेंज आर्मी आहे, एक ब्ल्यू आर्मी आहे. बघू आपण पाहिलंय समुद्रावरती जशी लाट आहे, ते मोठी लाट ब्ल्यू वेव्ह. आणि समुद्र सुद्धा लांब नाहीये. बाजूला पाहिलं तर वैतरणा खाडी, पाठीमागे पाहिलं तर अरबी समुद्र आहे. त्याच्यामुळे ब्ल्यू वेव्ह येऊ शकतं, मोठी लाट येऊ शकते. गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहित. आता याचे 2 अर्थ आहेत. एक तर रो हिट करायचं आहे आणि टीमचं हित जपायचं आहे. मराठीमध्ये रो हिट आहे, इंग्लिशमध्ये तो ट जर घेतला आता हिट ठरायचं आहे. त्याच्यामुळे त्याला हिट व्हायचं आहे, हिट व्हायचं आहे, हिट व्हायचं आहे आणि आपल्या टीमचं हित जपायचं आहे. 6 बॉल 6. दुसऱ्या बाजूला जुनेद. कूल अँड काम, कूल अँड काम. जुनेद खेळतायत. हो मॅच काय रंगलाय. 6 बॉल 6. 6-6 तरार मैदानावरती रंगलाय. आरटीओ प्रीमियर लीग रंगले मैदानावरती. पहिला चेंडू खेळ खल्लास. जुनेद षटकार. क्योंकि पहचान से मिला हुआ काम थोड़ी देर तक याद रहता है, लेकिन काम से मिली पहचान उम्र भर तक याद रहती है. त्याच्यामुळे काम केले जुनेद. कूल अँड काम होते, शांत होते. शांतता वादला पूर्वीची होती आणि ते वादळ आलं, षटकार ठोकला आणि या षटकारानं मॅचला जिंकून त्या सेफ झोन मध्ये टॉप 4 मध्ये जाण्याचा मार्ग तिथे दिसलाय. तो सनरायझर्स पहिल्या सामन्यामध्ये जो सूर्योदय आपण नितेशच्या बॅटिंगनं पाहिला होता, तो सूर्योदय सनरायझर्सनं या सामन्यामध्ये केलाय. आणि रॉयल इंडियन्सला अजून एक मॅचची वाट बघावी लागणार आहे. त्यांना वेट अँड वॉच वाला खेळ, पण तो कॅच, तो झेल, सुटलेला झेल आणि इथून बदललेला मॅच आपण मैदानात पाहिलाय. त्याच्यामुळे तो कॅच महत्वाचा होता, हा मॅच महत्वाचा होता. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ